आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनेक भक्त उन्हात तान्हात पाण्या पावसात पंढरीच्या वारीला जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, या वारीची सुरुवात केव्हापासून झाली? ही वारीची प्रथा जी आहे ती केव्हापासून चालू झाली? तर आपण या पवित्र वारीची संपूर्ण सत्य आणि पौराणिक कथा आज आपण पाहणार आहोत. ज्या घरातील भाविक दरवर्षी या वारीला जातो, आपल्या विठुरायांसाठी ऊन पावसाची तम ना बाळगता पायी चालत जातो, त्या भक्तांच्या घरची आणि संपूर्ण कुटुंबाचं राखण स्वतः पांडुरंग आणि माऊली रखुमाई करत असते. त्यांच्या घरावर देवाची अखंड कृपा आणि मायेची सावली सदैव राहते. घरातील दरिद्रता आणि संकट कधीच निघून जातात. घरामध्ये संकट टिकत नाही. चला तर मग आत्ताच या पवित्र क्षणी कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल असं लिहायला विसरू नका. विठ्ठलाच्या वारीची ही अतिशय दुर्मिळ सत्यकथा आहे. ही कथा जो भक्त ऐकेल त्याच्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधरेल, त्याच्यावरती येणारे मोठमोठे संकटसुद्धा दूर होईल. कारण ही विठ्ठलाची सत्यकथा आहे. विठ्ठलाच्या या अथंग वारीचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला हजारो वर्ष मागे जावे लागेल. या वारीची खरी पाय साक्षात भक्त पुंडलिकाने रचली होती. पुंडलिक हा दिंडीवर वनात आपल्या वृद्ध मातापित्यांच्या मनभावाने सेवा करत असे. त्यांच्या अखंड आणि पवित्र सेवेवर प्रसन्न होऊन साक्षात विठोबाने आणि भगवान श्रीकृष्णाने विठ्ठल त्याला दर्शन देण्यासाठी पंढरीत आले होते. परंतु आईवडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने देवाकडे न पाहता देवाला उभं राहण्यासाठी एक वीट पुढे सरकवली होती आणि सांगितलं, देवा, जोपर्यंत माझे माता पित्यांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत तू या विटेवर उभा राहा. भक्तांची प्रॉपर्टी भगवंत दोन्ही हात कमरेवर ठेवून त्या विटेवर उभे राहिले. पुंडलिकाच्या या अडथळ कर्मामुळे पंढरीचा क्षेत्र निर्माण झाला आणि देवाला भेटण्यासाठी भक्तीचे पावले तिकडूनच वळू लागली. हीच वारीची सर्वात पहिली पार्श्वभूमी होती. वारीची ऐतिहासिक सुरुवात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पूर्वजांनी केली होती. पुंडलिकाने विटेवर उभा केल्यानंतर ही वारी नियमितपणे आणि एका सोहळ्याच्या रूपात केव्हा सुरू झाली? इतिहासात सांगितलं आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींची पूर्वी विठ्ठलाची वारी वैयक्तिक पातळीवर चालत असे. पण या वारीला कौटुंबिक आणि सामूहिक स्वरूपात देण्याचा महान कार्य संत ज्ञानेश्वर महाराजांचं पंजोबा त्र्यंबकपंत कुलकर्णी यांनी केला होता. त्र्यंबकपंत हे दरवर्षी न चुकता आषाढी आणि कार्तिक एकादशीला पंढरपूरच्या पायी वारी करायचे. त्यांच्या घरात पिढोनपिढी ही परंपरा चालत आली. पुढे ज्ञानेश्वर माऊलीचे वडील विठ्ठलपंत यांनी ही वारी अखंड सुरू ठेवली. जेव्हा संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत गौरोबा, संत चाखामेळ या सर्व संतांचा मेळ एकत्र आला, तेव्हा वारीला खऱ्या अर्थाने एक प्रचंड मोठा सामाजिक रूप मिळालं. सर्व संतांनी एकत्र येऊन जात-पात आणि गरिबी श्रीमंतीचा भेद मिटवून विठ्ठलाच्या नामाचा गजर करत पायी चालण्याची ही सुंदर परंपरा भक्तांसाठी सुरू केली. कठीण काळ आणि वारीची सुरुवात. संतांच्या काळानंतर महाराष्ट्रावर अनेक प्रक्रिया आक्रमण झाली. दुष्काळ पडली. यामुळे वारीची शिस्त काही काळ विस्कळीत झाली होती. परंतु सावळ्या पांडुरंगाला आपल्या भक्तांची ताटातूट मंजूरच नव्हती. पुढे 17व्या शतकात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी देवावरून तुकोबाच्या चांदीच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपुराला नेण्याची प्रथा सुरू केली. त्यानंतर 19व्या शतकात आळंदीमध्ये शिंदे सरकारचे शूर सरदार हेबतराव बाबा आरगाडे बाबा यांनी संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीच्या सोहळ्याची अतिशय भव्य, शिस्तबद्ध आणि राजेशाही रचना केली. त्यांनी पालखीला पुढे चालणारा हत्ती, घोडा, मानकरी आणि दिंडीच्या अशी रचना केली, जी आजही आपण पंढरपूरच्या वारीत पाहतो.
म्हणजेच पुंडलिकापासून सुरू झालेला हा भक्तीचा प्रवाह संतांनी आणि पुढे नारायण महाराजांनी एक भव्य महासागरात बदलला. आज शेकडो वर्ष झाली तरीही दरवर्षी लाखो वारकरी पायात चप्पल न घालता डोक्यावर तुळशीची वृंदावन घेऊन खांद्यावर भगवी पातक नाचवतात. शेकडो किलोमीटर पायी चालतात. वाटात मुसळधार पाऊस असो की रखरखतं ऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी असो, त्यांना थकू देत नाही. जेव्हा हे वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाच्या गाभाऱ्यात पोहोचतात आणि देवाच्या चरणावर डोकं ठेवतात, तेव्हा त्यांचं 21 दिवसाचा सर्व थकवा, दुःख आणि गरिबी एका क्षणात नष्ट होते. साक्षात पांडुरंग आपल्या या लेकराला पाहून मनोमन हसतो आणि त्यांना आपल्या कुशीत घेतो. भक्तांनो, पंढरीची वारी ही एक केवळ चालण्याची वारी नाही, तर तो आपल्या आत्म्याला देवाकडे जाण्याचा प्रवाह आहे. ज्या घरातून एक पाऊल विठ्ठलाच्या वाटेवर पडतो, त्या घरातील प्रत्येक अडचणी देव स्वतः दूर करतो. जर तुम्हाला आजची ही विठ्ठलाची वारीची पवित्र आणि सत्य कथा आवडली असेल, तर देवाची ही कृपा अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला, अगदी मनापासून विठ्ठलचरणी शरणात जाऊया आणि कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.